या वर्षीच्या या सेल्स मीटिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गायछाप ब्रँडला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि अतिशय मोठं टार्गेट आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि मला खात्री आहे की हे निश्चित हे पूर्ण होईल. आणि यावर्षी आपला जो अमृता चहा आहे ते याच्यासाठी पाहण्यासाठी न्यू जनरेशन म्हणजे आता आपली इशिता ही अमृता चहावर विशेष फोकस करणार आहे आणि त्यामुळे अमृता चहाचा सेल देखील हा वाढणार आहे आणि तो आपल्याला वाढवून दाखवायचा आहे. आपण रेडी आहात? व्हेरी गुड. आता मी तुम्हाला आज असे 10 मंत्र सांगणार आहे की त्याच्यामुळे तुम्ही सुपरमॅन होऊ शकता. मला एक गोष्ट तुम्ही अजून एक गोष्ट मला सांगायची. आजचा दिवस फारच महत्त्वाचा दिवस आहे कारण की आज आपला गायछाप ब्रँड ज्यांनी सुरू केला असे आपले भाऊ दामोदरजी मालपानी यांचं आज पुण्यस्मरण आहे. म्हणजे फारच चांगला दिवस आहे आज आणि त्यामुळे आज आपण जे ठरवू ते निश्चितच पूर्ण होणार आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आपल्यापैकी इथे आलेले जे सगळे सेल्समन आहेत सगळ्यांना 2 डोळे आहेत, बरोबर, 2 हात आहेत, 2 कान आहेत, पाय आहेत, ओके, सगळ्यांना डोकं पण आहे. येस. मी तुम्हाला ज्या 10 क्वालिटीज सांगणार आहे, आजचा विषय आहे तो बेस्ट क्वालिटीज, तर त्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आणण्यासाठी काही क्वालिटीज तुमच्यामध्ये असतील परंतु काही क्वालिटीजमध्ये तुम्ही वीक असाल तर त्या तुमच्यामध्ये आणण्यासाठी तुम्हाला इंटेलिजन्स किंवा टॅलेंट याची आवश्यकता नाही, काहीच आवश्यकता नाही. आपल्याला डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, कोणीही ह्या 10 क्वालिटीज आपल्यामध्ये आणू शकतं. याच्यासाठी कुठलीही बुद्धिमत्ता याची गरज नाही. तर या 10 क्वालिटीमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची क्वालिटी आहे त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कुठल्याही कंपनीची ग्रोथ कशी होते तुम्ही सांगा, उत्तर तुम्ही द्या. ग्रोथ कधी होईल? एक जण उभा राहा. ॲक्च्युली समोरून आवाजच येत नाही, म्हणजे ऐकायला येत नाही. कंपनी मोठी कधी होईल? सेल वाढला तर. सेल कुठे होतो? मार्केटमध्ये होतो. मार्केटमध्ये कोण असतं? तुम्ही सगळे असतं. आणि सर्व रिटेलर आणि पानवाले रोज कोणाला भेटतात? तुम्हाला भेटतात. त्यामुळे कंपनीचा फेस हे तुम्ही आहात. आम्ही कधीतरी भेटतो, वर्षातून एकदा मागं होलसेलर आले होते तेव्हा ते भेटले किंवा डीलर आम्हाला दरवर्षी भेटतो, परंतु पानवाला आणि जो होलसेलर आहे तो मॅक्सिमम तुम्हाला भेटतो. त्यामुळे मालपानी ग्रुप म्हटलं की त्यांना आमची आठवण नाही येत, त्यांना तुम्ही सगळे आठवतात. म्हणजे तुम्ही कंपनीची फेस व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये या 10 क्वालिटीज असणं फार जरुरी आहे. आणि या 10 क्वालिटीज असल्या तर तुम्ही सुपरमॅन व्हाल आणि आपलं काही टार्गेट, जे काही टार्गेट असेल ते आपण पूर्णपणे करू शकतो. आता मी पहिली क्वालिटी तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाची, प्रॉडक्ट नॉलेज, उत्पादनांचे ज्ञान आणि स्पर्धकाचे ज्ञान. बघा तिथं दाखवलेलं आहे फर्स्ट क्लास. हे वाक्य कायम लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कागदावर लिहून ठेवा. जो जाणे आपला माल तोच करे विक्रीत कमाल. प्रॉडक्ट नॉलेज का इम्पॉर्टंट आहे?
जर तुम्हाला तुमच्या उत्पादनांचे बारकावे माहीत नसतील, ग्राहक तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार? कारण की तो ग्राहक जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुम्हाला तो काही प्रश्न विचारू शकतो, काही प्रश्न विचारू शकतो, आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि तो तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. आणि जर तुम्हाला स्पर्धकाच्या उत्पादनांची माहिती नसेल तर ग्राहकाला पटवणार कसे की आपलेच प्रॉडक्ट चांगले? म्हणजे उत्पादनांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आपले उत्पादन, आपली कंपनी, त्याचं नॉलेज असणं जरुरी आहे. आणि काय काय नॉलेज आवश्यक आहे? नुसते नावं नाही, अमृता चहा, फर्स्ट क्लास, कावेरी, इलायची, नावं नाही, त्याचे फायदे, चहा घेण्यात फायदे, वैशिष्ट्य, किंमत, चव, वापर, उपलब्धता कुठे कुठे आहे, पॅकेजिंग, शेल्फ लाईफ, आपले उत्पादन हे इतरांपेक्षा चांगले कसे हे आपल्याला माहीत पाहिजे. आत्ता इशिताने तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं. त्या जे टेस्टर आहेत त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, त्यांना काही प्रश्न असेल तर विचारा, माहिती करून घ्या, म्हणजे तुम्ही ती माहिती पुढे देऊ शकता. स्पर्धकांचे ज्ञान काय काय आवश्यक आहे? स्पर्धकांचे कमकुवत मुद्दे कोणते, वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट राहून द्या, ते तुम्हाला तो सेल्समन हे सांगेल, होलसेलर. वीक पॉईंट काय आहे हे तुम्हाला होलसेलर नाही सांगणार, ते तुम्ही जाणून घ्यायचे. ग्राहकांना त्यांच्या उत्पादनाबद्दल काय आवडते, काय नाही, त्यांच्या उत्पन्नाबद्दल काय आवडते, काय नाही, स्कीम त्यांची काय चालू आहे, त्यांची किंमत किती आहे प्रॉडक्टची, आणि डिस्ट्रीब्युशन पद्धत कशी आहे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला असणं फार आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, याला टॅलेंटची आवश्यकता नाही. तुम्हाला काय परीक्षेचा पेपर सॉल्व नाही करायचा आहे, तुम्हाला डायरीमध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या आहे. अमृता चहा किती प्रकार आहेत, त्याची नावं, पॅकेजिंग किती किलो, ग्रॅम, 50 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, त्याची किंमत किती आहे, होलसेलर रेट किती आहे, सगळं आपल्याकडे एका डायरीत लिहिलेलं पाहिजे. प्रॉडक्ट नॉलेज आणि अर्धा भाग करायचा कॉम्पिटिटर्स प्रॉडक्ट नॉलेज. या दोन गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही कुठे गेला तरी तुम्हाला कुठली अडचण येत नाही. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण देतो, झेरॉक्स कंपनी. झेरॉक्स कंपनी काय करते? कॉपी, आपण झेरॉक्स मारतो असं म्हणतो ना, झेरॉक्स मार, परंतु हे कॉपियर मशीनची कंपनी आहे झेरॉक्स. पण ती इतकी पॉप्युलर आहे की आपण मार्केटमध्ये काय म्हणतो, झेरॉक्स मारा, किंवा जसं तंबाखू आपण काय म्हणतो, गायछाप दे रे असं म्हणतो, म्हणजे तंबाखू म्हणजे गायछाप. तसं झेरॉक्स हे कंपनीचं नाव आहे, परंतु इतकी मोठी कंपनी आहे की त्या कॉपीला आपण झेरॉक्स म्हणतो. ह्या झेरॉक्स कंपनीने असं ठरवलेलं आहे की त्यांचे जे सेल्समन असतात त्यांनी प्रत्येक मशीनचं जी काय माहिती आहे, डेमो, त्याचे फंक्शन, हे नॉनस्टॉप कॅटलॉगमध्ये न बघता सांगायला पाहिजे, इतकी त्यांची प्रॅक्टिस करून घेतात. याच्यामागं कारण असं आहे की मोठमोठ्या कंपन्यामध्ये त्यांना बोलवलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये झेरॉक्स कंपनीला बोलावलं की तुमचं मशीन घ्यायचं असेल तर का घ्यायचं याचं प्रेझेंटेशन द्या. आता मायक्रोसॉफ्ट किंवा ह्या ज्या कंपनी आहे, तर ह्या कंपनी इतक्या मोठ्या कंपनी आहे की अमेरिकेच्या प्रत्येक सिटीमध्ये मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे. मुंबईला आहे, तुम्ही कुठली मोठी सिटी सांगा तिथं मायक्रोसॉफ्टचं ऑफिस. त्यांचे इतके फ्लोरी त्यांचे ऑफिसेस असतात. किती मशीन लागत असतील, हजारो झेरॉक्स कॉपी मशीन त्यांना लागतात. आणि त्यांनी त्यांचे परचेसचे लोक, 1-2 डायरेक्टर, आणि त्याच्यासमोर त्याला प्रेझेंटेशन द्यायला लावलं, कारण की हजारो मशीन घ्यायचे होते. आणि त्या सेल्समनने नॉनस्टॉप 50च्या वर फंक्शन आणि डेमो समजून सांगितलं. कुठलंही कॅटलॉग पाहिलं नाही, कुठल्याही प्रश्नाचं त्याने न बघता उत्तर दिलं. ते डायरेक्टर इतके इम्प्रेस झाले, ते म्हटले की आम्हाला इतके फंक्शन माहीतच नव्हते एका मशीनचे. कारण आता
तुम्ही छोटं मशीन पाहिलं असेल झेरॉक्सचं, आता असे मोठमोठे मशीन येतात. त्याचं प्रत्येक प्रॉडक्ट त्याचं नॉलेज त्या सेल्समनला होतं आणि त्यामुळे प्रचंड मोठी ऑर्डर त्या कंपनीला मिळाली. ओनली रिझन प्रॉडक्ट नॉलेज. त्याचा एक व्हिडिओ आहे वरती, झेरॉक्स व्हिडिओ. कॅन यू शो इट? And as you know, our paper path is pretty straightforward, the entire length of the printer going to the finishing device. So what we want to make sure that when the paper comes to the pre-registration assembly, that we are set and we measure the exact position of the paper. So what we do is we have many sensors to be able to accomplish that matter. Okay, and there's a little gate here. When the paper come in, it goes up and then ensure the paper is straight and flat. मी तुम्हाला व्हिडिओ का दाखवला की मी जे बोलतोय ते मग आपल्या डोक्यात बसतं आपण जेव्हा डोळ्यांनी पाहतो. तर ही गोष्ट आता लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक प्रॉडक्ट माहीत पाहिजे, त्याची किंमत, पूर्ण नॉलेज आपल्याला पाहिजे. आता ॲपल ही जगातली सगळ्यात मोठी मोबाईल कंपनी, सगळ्यात मोठी, लार्जेस्ट, आणि त्यांचे मोठमोठे शोरूम आहे. इंडियात एक्सक्लुझिव्ह शोरूम नाही आहे, परंतु फॉरेनमध्ये त्यांचे एक्सक्लुझिव्ह शोरूम आहे. आणि ते सेल्समनचा इंटरव्ह्यू घेतल्यावर सेल्समनला जेव्हा ते अपॉइंट करतात त्यानंतर 1 महिना तो सेल्समन शोरूममध्ये जात नाही. 1 महिना त्याचं पूर्ण ट्रेनिंग घेतलं जातं. कारण की ॲपलचे किती प्रॉडक्ट आहे, बरेच प्रॉडक्ट आहे. आयपॉड आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, आयपॅड आहे, ते मोठ्या स्क्रीन आहे, स्पीकर आहे. प्रत्येक फंक्शनचं 1 महिना त्याचं टोटल ट्रेनिंग होतं. ऑलरेडी हे सेल्समन जे इंटरव्ह्यूमध्ये रिक्रूट होतात ते ऑलरेडी त्याच्यात एक्सपर्ट असतात, त्यांना पूर्ण नॉलेज असतंच. तरीही त्याला अजून 1 महिना पूर्ण नॉलेज दिलं जातं आणि मग तो शोरूममध्ये येतो. इतकंच नाही तर त्या प्रत्येक शोरूममध्ये एक स्क्रीन असते आणि एक जण तिथं कंटिन्यू बसलेला असतो. कस्टमरला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते समोर बसतात आणि ते त्यांना स्क्रीनवर त्या प्रॉडक्टचं पूर्ण नॉलेज देतात. काही विचारलं तरी एक्सप्लेन करतात. म्हणजे फक्त सेल्समन नाही तर कस्टमरला देखील प्रॉडक्ट नॉलेज ते देतात आणि त्यामुळे प्रॉडक्ट नॉलेज असणं हे सगळ्यात पहिली क्वालिटी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कोलगेट आणि पेप्सोडंट, जसं आपलं अमृता चहा आहे तसं कोलगेट आणि पेप्सोडंट. कोलगेट हा ब्रँड आपल्याला सगळ्यांना, असं एकही व्यक्ती नाही त्याला माहीत नाही, कारण लहानपणापासून आपण कोलगेट पेस्ट आणि कोलगेट पावडर वापरतो. पूर्वी प्रत्येकाच्या घरी पूर्ण फॅमिलीमध्ये कोलगेट पेस्टच असायची. आणि मग पेप्सोडंट आलं आणि पेप्सोडंटला फार मोठं चॅलेंज होतं. मग पेप्सोडंटने अशी ॲड केली की कोलगेटपेक्षा जे जंतू असतात आपल्या तोंडातले ते कोलगेटपेक्षा पेप्सोडंट जास्त दूर करतो, अशी त्यांनी जाहिरात करायला चालू केली. आणि तुम्हाला आठवत असेल की पेप्सोडंटचा सेल वाढायला लागला होता. म्हणजे कुठलाही ब्रँड हा नवीन असला, एफर्ट घेतले तर तो ब्रँड वाढतो. परंतु मग कोलगेट शांत बसलं नाही. कोलगेटने नवीन ब्रँड काढला, स्ट्रॉंग टीथ, आणि त्याचं ट्रेनिंग त्यांनी सगळ्या सेल्समनला, म्हणजे अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सेल्समनला ट्रेनिंग दिलं. आणि सेल्समनला असं ट्रेनिंग दिलं की हे ट्रेनिंग तुम्ही प्रत्येक किराणा दुकानाच्या मालकाला जाऊन द्यायचं आहे. आणि मग त्यांनी त्याचे फायदे सांगितले की स्ट्रॉंग टीथ हा पेप्सोडंटपेक्षा चांगला कसा. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी इतकं प्रॉडक्ट अवेअरनेस केलं, इतकं नॉलेज दिलं आणि त्यामुळे कोलगेट हा परत वरती आला. आणि कोलगेट म्हणजे वरतीच होता, सेल डाऊन होत होता, परंतु तो परत एकदा बूम झाला. आणि कोलगेटने आता इतके प्रॉडक्ट काढलेले की पूर्वी फक्त आपल्याला एक कोलगेट पेस्ट माहीत होती, आता बरेच प्रॉडक्ट कोलगेटने काढलेले. का बरं? कारण की त्यांना सक्सेस मिळाला त्यांच्या नवीन ब्रँडमध्ये, कारण की त्याचं नॉलेज ते शेवटपर्यंत देऊ शकले. आणि आपल्या बाबतीत प्रॉडक्ट नॉलेज तुम्हाला असणं हे का महत्त्वाचं हे मी सांगतो की गायछाप जर्दाला 1999 पासून टोबॅको प्रॉडक्ट्स जाहिरात करणं अलाउड नाही. बाकीच्या कंपन्या जाहिरात करून प्रॉडक्ट नॉलेज देऊ शकतात, आपण देऊ शकत नाही. त्यामुळे हे फक्त तुमच्या हातात आहे, किती आपल्या प्रॉडक्टबद्दल माहिती घ्यायची आणि किती समोर द्यायची.
तुम्ही माहिती घेऊन दिली तरच ती शेवटपर्यंत पोचेल. अजून एक तुम्हाला सिंपल उदाहरण देतो की तुम्हाला तुमच्या उत्पादनांचे आणि स्पर्धकांच्या डावपेचाचे ज्ञान असेल तर आपल्याला कोणतीही लढाई ही जिंकता येते. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना त्यांच्या किल्ल्यांची पूर्ण माहिती होती. म्हणजे कोंढाणा असेल तर तो कुठून चढायचं, किंवा मुंबईतला जो जिथं शाहिस्ते खान होता लाल महाल तिथं कसं जायचं, प्रत्येक किल्ल्याची, प्रतापगड असेल, पूर्ण माहिती होती. आणि इतकंच नाही तर अफजल खान, शाहिस्ते खान यांनी जेव्हा स्वारी केली तेव्हा त्यांची किती सेना आहे, त्यांच्याकडे किती हत्ती आहे, किती घोडे आहे, याचं देखील पूर्ण नॉलेज त्यांनी गुप्तहेर पाठवून घेतलं. आपल्याला तर गुप्तहेर पाठवायची गरज नाही, आपल्याला मार्केटमध्ये सगळं दिसतंय. त्यामुळे शिवाजी महाराजांची जी स्ट्रॅटेजी तीच आपल्याला घ्यायची आहे, आपलं नॉलेज आणि स्पर्धकांचं नॉलेज. आता मी प्रॉडक्ट नॉलेज किती महत्त्वाचं हे सांगितलं. आता हे कसं वाढवायला पाहिजे तर फार सोपं आहे. स्वतः प्रॉडक्ट वापरा, आपला प्रॉडक्ट स्वतः वापरा, चव पहा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अमृत चहा किती जण घेतात, किती जणांनी पिलेला आहे? व्हेरी गुड, सगळ्यांनी. गायछाप जर्दा किती जण खातात? व्हेरी गुड, फार मोठा नंबर आहे, गुड. नाही खात असे किती? ओके. खरं तर असं नाही सांगायला पाहिजे तंबाखू खा, परंतु मी सांगेल की तुम्ही तंबाखू खायला पाहिजे आणि थोडीच घ्या, जेवणानंतर घ्या, संध्याकाळी घ्या. पहिले महत्त्वाचं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की तुम्ही जगातला सर्वश्रेष्ठ ब्रँड खाताय. जगातला सर्वश्रेष्ठ मोबाईल कदाचित तुमच्याकडे नसेल, पण जगातील सर्वश्रेष्ठ तंबाखू तर आपण खाऊ शकतो. तुम्हाला तरतरी येईल, ते तर भाग आहेच, ऊर्जा येईल, परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रॉडक्ट नॉलेज येईल. काड्या खरंच टोचतात का समोरचा बोलतोय, आपली दिशाभूल करतोय, हे आपल्या लक्षात येईल. नाहीतर समोरचा म्हणतो चुना कडक आहे, तर आपल्याला माहीतच नाही, आपण कधी लावलेलंच नाही, तर आपल्याला काय माहिती. पण तुम्ही जर तंबाखू खाणारे असाल आणि समोरचा म्हटला की अरे तुमचे चुना स्ट्रॉंग आहे, तुम्ही म्हणू शकता नाही नाही मी तुमच्या समोर खाऊन दाखवतो. आणि खरंच जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही लगेच कंपनीत सांगू शकता की मी स्वतः खाऊन पाहिलं, चुना स्ट्रॉंग आहे. म्हणून तुम्ही चव घ्या. आणि मी तुम्हाला याचं जस्ट मला अनुभव आलेला आहे. मी आता AP गेलो होतो आपल्या मार्केटिंगसाठी, आणि मी आपला फर्स्ट क्लास चहा पिऊन पाहिलेला आहे. आणि घरी आधी रॉयल मिक्सचर यायचा, आणि आपला इलायची चहा जो आहे तो मी अजून पिलेला नव्हता. आणि मी कुठल्याही दुकानात गेलो ना, महाराष्ट्रातल्या किंवा बाहेर, तर तिथं आपला इलायची चहा रेड पाऊच असा मस्त तिथं उभा असतो, स्टँडिंग पाऊच. आणि मला नेहमी अट्रॅक्शन वाटायचं, पण मी पिलेलं नव्हतं. मग तिथला जो डीलर होता आंध्रचा, त्याचं घर मागं होतं, आणि तो मला म्हटलं की मैं आपको इलायची चाय पिलाता हूँ. म्हटलं चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, आणून दे. आणि तो त्याने बनवून आणला, आणि मी त्याचा पहिला घोट घेतला, आणि मला तो इतका आवडला की मी घरी लगेच फोन करून सांगितलं की आपल्याला आता इलायची चहा प्यायचं. कारण की जोपर्यंत मी टेस्टच घेतली नाही तोपर्यंत मला कसं समजणार आहे. आणि खरंच भारी आहे, त्या इलायचीचा फ्लेवर इतका मस्त येतो ना की त्या महिलांना रोज ते इलायची कुटून टाकावी लागते, गरजच पडत नाही. डायरेक्ट पत्ती टाका, चहा करा. आणि बऱ्याच घरी नवरा चहा करतो, फॅक्ट आहे बरं काही, मी पण करतो कधी कधी सकाळी. तर मला फार इझी झालं की बुवा इलायची परत कुटायची गरज नाही, सापडायची गरज नाही, त्याच्यामध्ये सगळं आहे. तर त्यामुळे चव घेणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक ट्रेनिंगमध्ये लक्षपूर्वक भाग घ्या. आता आपले प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग होतील प्रॉडक्ट नॉलेजबद्दल, तर तुम्ही लक्षपूर्वक तिकडे नॉलेज ध्यान द्यायला पाहिजे. मार्केटला भेट द्या. मार्केटला तुम्ही जातातच, परंतु डीपमध्ये जा, खेडोपाडी एकदम डीपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जा. कारण मार्केट ही युनिव्हर्सिटी आहे. मार्केटमध्ये ग्राहक काय म्हणतोय ते ऐका. कधी कधी आपण काय करतो, जो फार असा ऐकवतो ना त्याला टाळतो आपण, की जाऊन द्या यार ह्याच्याकडे नको. परंतु त्याच्याकडे जा, तो तुम्हाला आपल्या प्रॉडक्टचं माहिती देतो, समोरच्या प्रॉडक्टची माहिती देतो. स्पर्धकाचं पॅकिंग, किंमत आणि फीडबॅक, तुम्हाला फीडबॅक देणार आहे आपल्याही आणि त्यांचंही, ते तुम्ही समजून घ्या. ह्या जर गोष्टी आपण केल्या आणि डायरी मेंटेन केली तर तुम्हाला प्रॉडक्ट नॉलेज आल्याशिवाय राहणार नाही. याचं आपण एक प्रॅक्टिकल घेऊ. कोणी 2 सेल्समन
आपण कसं ट्रेनिंग देतं हे आपण बघू. हात वर करा. कोण यूज? अरे बापरे, तुम्हाला काय माहीत होतं काय? 2 माईक दे त्यांना. तर याच्यावर होईल का? आधी तुमचं नाव सांगा आणि मग समजा तुमच्यापैकी कोणतरी एक कस्टमर आणि कोणतरी एक सेल्समन आणि मग तुम्ही नॉलेज कसं दाखवाल ते जरा सांगा. कसं कम्फर्टेबल वाटेल तसं. कस्टमर कोण होईल? कस्टमर कोण होईल? ओके, कस्टमर हा सेल्समन म्हणतो. बरं. बोला, सांगा बोला. तुमची इंट्रोडक्शन द्या. जितेंद्र जोशी, नाशिक. सूरज शिंदे, इकडं आहे. चाळीसगाव. नमस्कार शेठजी. मी मालपानी ग्रुपकडनं आलो होतो. आमच्या मालपानी ग्रुपचा प्रीमियम क्वालिटीचा फर्स्ट क्लास चहा घेऊन. तर आपल्याकडं प्लेसमेंटसाठी आलो आहे शेठजी. जसं की मागील काही दिवसापूर्वी मी आपल्या एरियामध्ये आमच्या मार्केटिंग टीमने पूर्ण आपल्या गावात प्रत्येक घरी जाऊन सॅम्पलचे पाऊच आम्ही डिस्ट्रीब्यूट केले. एका पाऊचमध्ये 6 कप बनेल इतका आपला चहाचं पाऊच आम्ही वाटप केले. तर त्याच प्लेसमेंटसाठी आणि आपल्या पूर्ण भागामध्ये आम्ही आपल्या दुकानाचं नाव सांगितलं आहे की आपल्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर त्याच प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी आलो आहे. आमच्या इकडे सपट चहा चालतो साहेब. माईक समोर. सपट चहा चालतो साहेब आमच्याकडे. शेठजी, हा चहा तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जोही चालत असेल, आता आमचा चहा तुम्हाला लोक स्वतःहून मागणार आहेत. कारण जी चहाची क्वालिटी पिऊन बघतील. ऑलरेडी आम्ही 50% मार्केट सेट केलं आहे. सॅम्पल वाटून तुम्हाला आता फक्त प्लेसमेंट करायची आहे. तर तुम्हाला त्या प्रोडक्टबद्दल माहिती देतो. आमच्या मालपानी ग्रुपने हाचा चहा जो आहे असा आमच्या नामांकित व अधिकृत मळ्यातून खरेदी केलेला चहा आहे. जसं की यामध्ये 3 प्रकारच्या पत्तींचं मिश्रण आहे. डस्ट आहे, लीप आहे, ममरी आहे. याने काय होतं, आपला जो चहा आहे कडक बनतो, विशिष्ट असा सुगंध येतो. कुठल्याही प्रकारचं इसेन्स व केमिकल नाही आहे आपल्या चहामध्ये. आणि बाकीच्या तुलनेमध्ये आपलं मार्जिन सेटही खूप छान ठेवलं आहे कंपनीने. कुठल्या पॅकिंगमध्ये येतो? 1 किलोमध्ये आहे, अर्धामध्ये आहे, 100 ग्रॅममध्ये, पाव किलोमध्ये, 10मध्ये, 20मध्ये सर्व रेंजमध्ये अवेलेबल आहे. तर आपल्याकडं कुठल्या रेंजमध्ये चहा चालतो? आमच्याकडे 250, 500. अच्छा, ठीक आहे. जसं की 1 किलो जो आहे हा स्टँडी पाऊचमध्ये येईल शेटजी आपल्याला. याचं जी MRP असेल ती 570 रुपये असेल. ठीक आहे. तुम्हाला जो नेट रेट येईल शेट तो 480 रुपये नेट रेट. याला कस्टमरला विथ कन्झ्युमर ऑफरही चांगली देतो आहे आपण. जसं की बाकीच्या कंपनीच्या तुलनेमध्ये आपली जी कंपनी आहे ती सर्वोत्कृष्ट कन्झ्युमर ऑफर देते. आता आपण स्टेनलेस स्टीलची एक पावभाजी चांगल्या क्वालिटीची ठेवली आहे. अर्धा किलोमध्ये स्टँडी पाऊचमध्ये आहे. त्याची ही जी MRP आहे त्याची. बाकी ओके, कंपनी पण फार एकदम छान, मस्त गेलं एकदम. एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी आपल्या. ओके, जशी अर्धा किलोची आली आयडिया आली. येस, म्हणजे अशा प्रकारचं नॉलेज आणि हे नॉलेज असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडन्स पाहिला असाल की एकदम कॉन्फिडन्समध्ये आलेला आहे. तर असं नॉलेज आपण सगळ्यांनी हे घ्यायला पाहिजे आणि फक्त घ्यायचं नाही तर ते पुढं सांगता यायला पाहिजे. तर एकदा जोरदार टाळ्या आपण यांच्यासाठी वाजवू. थँक्यू. येस, आता आपण दुसरी स्किल पाहू. ही त्याच्यापेक्षा महत्त्वाची, कम्युनिकेशन स्किल. एकमेकांशी कम्युनिकेशन कसं करणं. आता हे वाक्य लिहून घ्या. संवाद कौशल्य हे बाजारात जादू करते. संवाद कौशल्य हे बाजारात जादू करते. तुमचं प्रॉडक्ट किती चांगला असो, आपला फर्स्ट क्लास ब्रँड आहे समजा, हा किती चांगला असो, जोपर्यंत तुम्ही तो मार्केटमध्ये जाऊन समजून सांगू शकत नाही तोपर्यंत तो चालणार नाही. तोपर्यंत तुम्ही ग्राहकाशी भावनिक जोड, जसं आत्ता इशिताने सांगितलं की एक इमोशनल आपली अटॅचमेंट त्या प्रॉडक्टची कस्टमरबरोबर आपण करून द्यायला पाहिजे, तरच त्याची विक्री होते. आणि म्हणून हे सगळं कधी होईल तर कम्युनिकेशन स्किल ही आपल्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. ही कम्युनिकेशन स्किल इतकी महत्त्वाची की याच्यावर 1 तास आपण बोलू शकतो, इतकी महत्त्वाची. आणि यासाठी देखील कुठल्याही प्रकारची कसली गरज नाही आहे, टॅलेंट, इंटेलिजन्सची गरज नाही आहे. कोणी बोलू शकतं. कम्युनिकेशन स्किल कोणालाही करता येते. ह्या 5 गोष्टी पाहिजे. कम्युनिकेशन स्किल, साध्या समजणाऱ्या शब्दात बोला.
तांत्रिक गोंधळ टाळा. एकदम सोप्या भाषेत आपण बोलायला पाहिजे. मार्केटमध्ये एखादा MBA स्टुडंट आला आणि तो म्हटलं की आवर ब्रँड पोझिशन इज व्हेरी स्ट्रॉंग, वी हॅव प्रमोशनल स्कीम, असे काही काही येतात ना, नवीन दमाचे असतात. आणि मी स्वतः पाहिलेलं आहे की आपण एक कर्नाटकमध्ये एक सेल्समन लावला होता आणि तो इंग्लिश शब्द फार बोलायचा, टेक्निकल वर्ड्स, कारण तो MBA होऊन आलेला होता, त्याची चूक नव्हती. परंतु लोक त्याला काय म्हणायचे की तू जाऊन देतोय, दुसऱ्याला पाठव. कारण की कम्युनिकेशन स्किलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण सोप्या शब्दात आपल्याला बोलता यायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की आपण TV जाहिरात पाहतो, आपण IPL पाहत असताना जी TV जाहिरात पाहतो ती हिंदीमध्ये असते. परंतु मराठी चॅनल आपण पाहतो, मराठी सिरियल, तेव्हा त्याच प्रॉडक्टची जाहिरात ते मराठीमध्ये करतात. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला हिंदी समजते, परंतु तरी जाहिरात मराठीत केली जाते, कारण की मराठी भाषा मायभाषा असल्यामुळे ते प्रॉडक्ट आपलं वाटतं. म्हणून तुम्ही आपल्या कस्टमरबरोबर साध्या सोप्या भाषेत बोला. आवाजाचा टोन उबदार, उत्साही, परंतु आदरयुक्त, एकदम एनर्जेटिक राहायला पाहिजे एकदम, परंतु आदरयुक्त बोलायला पाहिजे. नंबर 1 ब्रँड आहे म्हणून एकदम जोरात असं नाही. गिव्ह रिस्पेक्ट. इफ यू गिव्ह रिस्पेक्ट, पीपल विल गिव्ह यू रिस्पेक्ट. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे, आदरयुक्त बोला. टॉकिंग इज इक्वल टू लिसनिंग प्लस स्पीकिंग. पहिलं काय आहे? लिसनिंग, मग स्पीकिंग. कधी आपण जे म्हणतो ना बोलणे, आम्ही दोघं जणं बोललो, याचा अर्थ असा नाही का तो एक बोलत होता आणि मी एक बोलत होतो. एक जण ऐकतो मग परत दुसरा बोलतो, याला म्हणतात कम्युनिकेशन. त्यामुळे समोरच्याचं ऐकून घ्या, नाहीतर आपण आपलंच, काही काही लोकांना सवय असते हे आपलंच सांगायचं. परंतु आपल्याला लिसनिंग कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये पहिला जो अध्याय आहे त्यामध्ये फक्त अर्जुन बोललेला आहे, त्याचे प्रॉब्लेम सांगितलेले आहे, आणि मग उरलेले 17 अध्याय कृष्णाने सांगितलेले आहे. जर कृष्णाने ऐकलंच नसतं याचे प्रॉब्लेम काय आहे, तर भगवद्गीताच सांगितली नसती. त्यामुळे लिसनिंग ॲबिलिटी ही फार महत्त्वाची आहे. समजून घेणं, समोरच्याला समजून घ्या तर तुम्ही माणसं जोडाल. आणि मार्केटिंगमध्ये एकच काम आहे की लोकांना जोडायचं आहे. शब्दांशिवाय संवाद. बऱ्याचदा बोलणं जरूर नसतं, स्मित हास्य. आपल्याला चेहऱ्यावर कायम हास्य पाहिजे. आपण जर हसरा चेहरा असेल तर आपण ॲप्रोचेबल होतो, समोरचा माणूस आपल्याशी इझिली बोलतो. नजर संपर्क. जेव्हा समोरचा माणूस बोलतो तेव्हा त्याच्याकडं बघून बोलायला पाहिजे. नाही तो बोलतोय आपण मोबाईलमध्ये, किंवा मोबाईल आला आपण लगेच थांब रे, लगेच मोबाईलवर बोलतो. मोबाईल करणारा माणूस लक्षात ठेवा की तो तुमच्या फायद्यासाठी करत नाही, त्याला काहीतरी पाहिजे असतं म्हणून तो फोन करतो. त्यामुळे त्याला बाजूला ठेवा. आपण काय करतो, ते थांब रे जरा, आणि त्याला प्रायोरिटी देतो ज्याला आपल्याकडून काम आहे. परंतु आपल्याला समोरच्याकडून काम आहे म्हणून कस्टमरशी बोलत असताना मोबाईलला हात लावू नका आणि पूर्णपणे त्याच्याशी बोला. नजरेला नजर मिळवा. उभं राहण्याची पद्धत, एकदम स्ट्रेट उभं राहायला पाहिजे. एकदम असं पण नाही, स्ट्रेट व्यवस्थित, आणि एकदम असं काय कसं काय असं पण नाही. तर आपल्याला स्ट्रेट उभं राहायला पाहिजे. हात मिळवण्याची पद्धत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कुठून तरी ऐकलेला असतो आणि समोरच्याने हात दिला की आपण असा जोरात दाबतो, तो फार ते असं त्रास होतो समोरच्याला. तसं नाही, आपला हात कडक ठेवा, स्ट्रेट ठेवा, परंतु त्याचा हात असा दाबायचा नाही. बऱ्याच जणांचा तुम्हाला अनुभव असेल की हात पकडल्यावर सोडतच नाही, म्हणजे ते विसरून जातात, मग आपल्यासोबतच चालतात, ते सगळं ऐकतात, मग आपल्याला हळूच तो हात असा काढावा लागतो. काही काही जण हात पकडल्यावर असं पण करतात, त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना असं ऐकलेलं असतं जिंदगीभर तेरा हात नाही छोडूंगा. तर तसं नाही, तर एक हात मिळवा आणि लगेच सोडा. असे प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. बोलताना किती अंतर ठेवायला पाहिजे. काही काही लोकांना बोलताना अशी टाळी द्यायची सवय असते किंवा एकदम जोरदार हसायची सवय असते. स्मित करा, स्पर्श टाळा. काही काही जणांना अशी मारायची सवय असते. तर या अशा बऱ्याच गोष्टी, बॉडी लँग्वेजवर बऱ्याच गोष्टी आहे, तुम्ही यूट्यूबवर पहा. तर अशा प्रकारे
कम्युनिकेशनच्या ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता कम्युनिकेशनचं मी तुम्हाला सांगतो, याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आला असेल की आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये, हे अमूल आईस्क्रीमचं समजा पार्लर आहे आणि इथे वेगवेगळे आईस्क्रीम ठेवलेले आहे. तो जो सेल्समन असतो तिथला काउंटरच्या पलीकडे, तर तो त्याच्याकडून काय अपेक्षित असतं की त्याने आपल्याला कस्टमरला स्कूपमधून पाहिजे ती टेस्ट द्यायची. म्हणजे कंपनीने असं सांगितलेलं आहे की हे समजा 12 प्रॉडक्ट असतील तर 12 प्रॉडक्टचा टेस्ट देणं अपेक्षित आहे. म्हणजे समजा मी म्हटलो की मला ही नाही आवडली तर बाबा ही घे, कारण त्याच्यात छोटीशी असते. परंतु कंपनीचं हे सांगणं त्या शेवटच्या सेल्समनपर्यंत पर्क्युलेट होत नाही, म्हणजे जात नाही. आणि त्या पार्लरचा मालक असतो, तो एखादा सेल्समन लावतो की तू उभा राहा, आणि तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की त्याच्याकडून 2 चमचे मागितले तर तो लगा असा पाहतो, कारण तुला घ्यायचं आहे का नाही, का अख्खी आईस्क्रीम खायची, असं त्याच्या मनात येतं. आणि मग आपण म्हणतो की बरं जाऊन दे, हे देऊन टाका, आणि ती कुठली तरी आपण खातो आणि आपण नाराज होतो. त्यामुळं कंपनीचं कम्युनिकेशन हे शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायला पाहिजे की आम्ही कुठलंही तुम्हाला सॅम्पल देऊ. तर अशा प्रकारे कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला त्याचा एक आम्ही अनुभवलेला उदाहरण देतो. वेट एन्जॉय वॉटर पार्क हा कधी सुरू झाला, 2005मध्ये शिर्डीला, म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी. आणि तेव्हा आम्ही जे लाईफगार्ड रिक्रूट केले तर त्या लोकांना वॉटर पार्क काय हेच माहीत नव्हतं, कारण की भारतात फक्त 1-2 वॉटर पार्क होते. त्यांना काय वाटायचं, वॉटर पार्क म्हणजे स्विमिंग पूल असेल, तिथं गार्डन असेल. आणि मग मी मनीष भाऊ आम्ही इंटरव्ह्यू घेतले आणि काही गार्ड आम्ही तिथं लावले, तर त्यांना काय फारशी माहिती नव्हती. आणि मग तिथं सुरू झाल्यावर तिथल्या मॅनेजरनी थोडंफार ट्रेनिंग घेतलं आणि काही लोक सोडून गेले, काही नवीन भरले. आणि मग आम्ही व्हिजिटला गेलो, टॉवरवरती बरोबर राईड चालली का नाही, आणि आम्ही टॉवरच्या वर गेलो. आणि तिथं गेल्यावर लाईफगार्ड जे असतात, तर एक लाईफगार्ड ते राईड ऑपरेट करतं आणि एक लाईफगार्डचं काम असतं असा हात ठेवायचा, मागं क्यू असते. तर आम्ही पाहिलं आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की तिथं जो लाईफगार्ड होता तो अमिताभ बच्चनसारखा असा, आणि असा पाय ठेवून, म्हणजे मागं लाईन आणि असा पाय ठेवलेला होता. म्हणजे तो टोल नाक्यात कसा असा रॉडवर जातो तसा त्याने पाय ठेवला होता. आणि एक कस्टमर राईड घेतली का तो पाय खाली करायचा आणि मग पुढचा यायचा. तर मी मनीष भाऊ म्हटलं, अरे तुला काय समजतं का, हे कस्टमर इज आवर गॉड, त्यांच्यामुळं पार्क चालतो. त्याला माहीतच नाही ना, तो असाच अपॉइंट झाला, त्याच्या आधी ट्रेनिंग झालेलं होतं. त्यामुळे शेवटपर्यंत त्याला कम्युनिकेशन झालं नाही आणि त्यामुळे असे प्रॉब्लेम हे प्रॅक्टिकली होतात. आम्हालाही त्याचा अनुभव आहे. नंतर तिसरं मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही माणसं जोडणं कसं महत्त्वाचं आहे. आता आम्ही शिर्डी एअरपोर्टला गेलो होतो आणि शिर्डी एअरपोर्टला गर्दी नसते, फार कमी गर्दी असते. आणि तिथं तो इंडिगोचा जो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, आता आपलं एअरपोर्टला गेल्यावर आपल्याला आहे ना तिथले लोक जे ते मोजकं बोलतात, बरोबर आहे ना. ते आपण काहीतरी विचारलं तर सांगता किंवा इकडे या तिकडे या, आणि असे कधी स्माईल करत नाही. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपण वेगळ्याच उपग्रहावर आलो आहे असं वाटतं आणि घाबरलेलो असतो आपण. ते गेट कुठलं, ते सिक्युरिटी कुठली. आणि अशा वेळेस तो इंडिगोचा सेल्समन तिथं आला. सेल्समन नव्हता, तो तिथला एम्प्लॉय होता. आणि तो आम्हाला म्हटला की तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. आम्हाला जरा भारी वाटलं. तर मी नितीनला गमतीत म्हटलं, तुझी फार ओळख आहे रे, तुझा फोटो काढतोय. तर तो म्हटला की नाही भाऊ, तुम्हाला ओळखत असेल शिर्डीमध्ये असल्यामुळं. मग मी जरा खुश झालो आणि त्याला विचारलं की तू आम्हाला ओळखतो का. तो म्हण नाही नाही, तुम्हाला ओळखत नाही म्हणे मी, परंतु आम्हाला कंपनीने सांगितलेलं आहे की असा फोटो काढा आणि एक तुमच्या मोबाईलवर काढा, एक माझ्या मोबाईलवर. मग आम्ही इकडं तिकडं पाठवतो, स्टेटसला लावतो. आणि आमचे कस्टमर देखील ते फेसबुक व्हॉट्सॲप स्टेटसवर लावतात आणि त्याच्यामुळं आमची जाहिरात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कम्फर्ट फील होतं की एक जण येऊन आपला फोटो काढतो, तुमच्या फॅमिलीचा फोटो काढतो. तर अशा प्रकारे आता एक ट्रेनिंग दिलं जातं आहे की कम्युनिकेशन कसं करावं. ॲपलमध्ये असं ट्रेनिंग दिलेलं आहे की तो कधीही तुम्हाला क्रॉस करणार नाही. तुम्ही काही बोला, तो पूर्णपणे ऐकून घेतो कस्टमरचं. आणि
हे बघा असं नाही म्हणत, लेटस सी, आपण बघू, इतकं प्रेमाने ते बोलतात. आणि त्यामुळंच ॲपल आज जगातली मोठी कंपनी. अजून एक उदाहरण, शॉपर स्टॉप, म्हणजे एअरपोर्टवरचे जे दुकानं असतात ना, ते सगळ्यांना अनुभव असेल की असे भारी भारी दुकानं असतात. तिथं घड्याळ, नंतर गॉगल, परफ्यूम, ज्वेलरी अत्यंत कॉस्टली असते. आणि आपल्याला समजा अर्धा पाऊण तास असेल गेटवर जायला, तर आपण असा हळूच जातो, तिथं दबकत दबकत जातो आणि असं थोडं बघतो. किंमत जास्त असते त्यामुळे आधीच हिंमत नसते. आणि समोरचा सेल्समन लगेच आला की येस काय पाहिजे, काय दाखवू, तर आपण काय म्हणतो, नाही नाही मेरा टाईम आहे अभी, मैं जा रहा हूँ. आपल्याला काढता पाय घेतो. आणि हे कंपनीच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं की ट्रेनिंग दिलं. आता तो आल्या आल्या फक्त वेलकम करतो आणि तो निघून जातो, दृष्टीआड जातो, कॅमेऱ्यातून त्याला दिसत असतं. आणि मग आपलं प्रेशर कमी होतं की तो नाही आहे. आणि मग आपण एक एक प्रॉडक्ट व्यवस्थित पाहतो. मग आपल्याला हळूहळू एखादं आवडतं, किंमत पाहतो आणि मग हळूच आपण असं बोलवणार, तितक्यात त्याचे कान आपल्याकडेच असतं, तो लगेच येतो आणि मग आपण ती घड्याळ किंवा गॉगल आपण ती घेतो. म्हणजे कम्युनिकेशन, कधी बोलायचं, कधी ऐकायचं, कधी शांत बसायचं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कम्युनिकेशनमध्ये यायला पाहिजे. संवाद कौशल्य, आता मी कम्युनिकेशन का महत्त्वाचं हे सांगितलं. आता हे कसं करायला पाहिजे, तर रोज आरशासमोर संवाद करा. याने आपली कॉन्फिडन्स लेवल प्रचंड वाढते. आरशासमोर उभं राहायचं आणि प्रॅक्टिस करायची, बोलायचं. तुमची कॉन्फिडन्स लेवल 100% वाढेल. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. भाई तुम अकेले 10 आदमी को मारने को सकता है, पर तुम अपन का सुनता ही किधर सुनता है. देख 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 अपना थोड़ा देख अपना थोबड़ा आईना में जाके देख, कितना मारा तेरे को, कितना मारा. पक्का इडियट दिखता है, इडियट. अरे तुम्हाला हा व्हिडिओ का दाखवला की तुमच्या डोक्यात बसेल की आरशात बघून आपल्याला बोलायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं 100% कॉन्फिडन्स वाढतो. तुमचे कॉल रेकॉर्ड करा वा ऐका. आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग फॅसिलिटी असते. सगळ्यांचे कॉल आमचे रेकॉर्ड नाही करायचे, परंतु तुमच्यात बोलताना तुम्ही रेकॉर्ड करा आणि ते नंतर ऐका. तुमच्या लक्षात येईल की आपण किती करतो, किती असं लूज बोलतो, हे आपल्या लक्षात येईल. दररोज एक पान मोठ्याने वाचा. सगळ्यात इझी आहे, कारण की आपण बऱ्याचदा फास्ट बोलतो, समोरच्याला लक्षातच येत नाही. काही काही लोकांना सवय असते, अतिशय फास्ट बोलतात. त्यामुळे आपण पान एक रोज वाचून काढायला पाहिजे. मराठी असो, हिंदी असो, आपलं स्पष्टता येईल. यूट्यूबवरील उत्कृष्ट संवाद, भाषण, ब्रॉडकास्ट हे ऐका. त्याच्यामुळे आपल्याला शब्दांचा संग्रह आपल्याला वाढतो. बऱ्याचदा बोलता येतं पण शब्द सुचत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऐका. त्याच्यामुळं आपल्याला कम्युनिकेशन स्किल आपली वाढेल. आता तिसरं, काही काही ज्या क्वालिटी आहे त्या जास्त महत्त्वाच्या आहे, त्यामुळे मी जास्त वेळ सांगतो आहे. काही काही क्वालिटी शॉर्टमध्ये सांगणार. आता कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. आपल्या आत्मविश्वासामुळे प्रॉडक्टची विक्री अधिक प्रमाणात होते. सरळ आहे ना, जर आत्मविश्वास असेल, आपण लोकांना फेस करतो. पहिली गोष्ट, आपला प्रॉडक्टवर विश्वास पाहिजे. प्रॉडक्टवरच विश्वास नाही तर काय करणार, त्याची माहिती घ्या. कंपनीवर विश्वास पाहिजे की आपली कंपनी एक नंबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला स्वतःवर विश्वास पाहिजे. वरच्या 2 गोष्टींवर विश्वास आला ना की ॲटोमॅटिक आपल्या स्वतःवर विश्वास येईल. कारण की तुम्ही कंपनी आणि कस्टमर किंवा प्रॉडक्ट आणि कस्टमर यांच्यामधला दुवा आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स तुम्हाला कंपनीवर पाहिजे, प्रॉडक्टवर पाहिजे आणि आपल्या स्वतःवर पाहिजे. आत्मविश्वास कसा वाढेल? बॉडी लँग्वेज परफेक्ट असणं जरुरी. जे मी तुम्हाला सांगितलं, उभं राहण्याची पद्धत, डोळ्यात डोळे मिळवणे, स्थिर हावभाव, स्वच्छ आणि ठाम आवाज. बऱ्याचदा आपण बोलताना किंवा म्हणजे
आणि हे शब्द वारंवार वापरतो. इट मीन्स यू नो. तर हे शब्द टाळायला पाहिजे. आपण वाचा, जास्तीत जास्त वाचा, बोला, ऐका. या गोष्टी आपण जास्तीत जास्त केल्या तर आपलं बोलणं स्वच्छ आणि ठाम होतं. आक्षेपांना घाबरत नाही. आपल्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर एखाद्याने प्रतिप्रश्न विचारला तर आपल्याला कॉन्फिडन्सली आपण उत्तर देऊ शकतो. आपण चिडून जात नाही. आणि पहिली क्वालिटी म्हणजे नॉलेज असेल तर कॉन्फिडन्स आल्याशिवाय राहत नाही. आता मी ह्या 10 क्वालिटीवर प्रिपरेशन केलेलं आहे, मी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे मी कॉन्फिडन्सली तुमच्याबरोबर बोलू शकतो. मी जर तयारी केली नसती, डायरेक्ट आलो असतो तर मी कन्फ्यूज झालो असतो, कॉन्फिडन्स माझा लूज झाला असता. त्यामुळे जी पहिली क्वालिटी नॉलेज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. हमारा बजाज, पहिली बजाज स्कूटर नंबर 1 सेलिंग होती. नंतर 1990च्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे का, इंड सुझुकी म्हणजे सुझुकी, हिरो होंडा म्हणजे होंडा, सुझुकी हे इंटरनॅशनल ब्रँड मार्केटमध्ये आले आणि त्यांचे 2 व्हीलर आले. आणि त्या 2 व्हीलर आल्यावर बजाज अलर्ट झालं. बजाज कंपनी अलर्ट झाली परंतु पॅनिक नाही झाली. त्यांनी त्यांचा आत्मविश्वास हा जागृत केला आणि शेवटच्या कस्टमरपर्यंत पोहोचवला. ती जाहिरात तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल की बुलंद भारत की बुलंद तस्बीर, म्हणजे भारत हा बुलंद आहे आणि बुलंद भारत की बुलंद तस्बीर हमारा बजाज. म्हणजे बजाज ही ब्रँड किंवा बजाज ही जी स्कूटर आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे. ती ॲड आपण पाहू, ते तुम्हाला जुन्या आठवणी ताज्या होतील. Please subscribe my channel for more updates. ये ज़मीं ये आसमां, हाँ, ये ज़मीं ये आसमां, हमारा कल हमारा आज, हमारा कल हमारा आज, बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज एकदम कॉन्फिडन्सली मार्केटमध्ये आलं. एकदम लगेच रेट डाऊन केले नाही. आपण नाही का म्हणतो की भाऊ मार्केटमध्ये आलेलं आहे, आपले रेट कमी करायला पाहिजे. नाही, बजाजने रेट डाऊन केले नाही आणि स्कीम पण काही दिल्या नाही. अजूनही बजाज म्हणजे आपण डीलर आहोत. आपल्याला जर मिटिंगला जायचं असेल तर स्वतःचं विमानाचं तिकीट आम्हालाच काढावं लागतं आणि हॉटेलचं बुकिंग हे डीलरलाच करावं लागतं. त्यामुळे आम्ही म्हणतो की बजाज कंपनी 2 नंबर असलेलीच बरी. अरे 1 नंबरची झाली तर ती किती टाईट मारेल. परंतु मालपानी ग्रुपचं तसं नाही आहे. आपण 1 नंबरवर असलो तरी सगळ्यांचा खर्च आपणच करतो. तर मेन म्हणजे कॉन्फिडन्स. आता दुसरं उदाहरण देतो, टेस्ला. एलन मस्क हे टेस्लाचे मालक आहे. टेस्ला इलेक्ट्रिक कार. आणि जेव्हा नवीन इलेक्ट्रिक कार आली तेव्हा सगळे हसत होते. आपणही एखादी नवीन गोष्ट आली का आपला विश्वास बसत नाही आणि प्रत्येकजण म्हणायचं की बॅटरी मध्येच संपली, मध्येच ते चार्जिंगच भेटलं नाही किंवा बॅटरी खराब झाली तर पुढं कसं जायचं, हा सगळ्यांनाच प्रश्न होता. आणि त्यावेळी एलन मस्क कॉन्फिडन्सली पुढे आला आणि म्हटलं की वी विल वर्क अंटिल ईच अँड एव्हरी कार ऑन द स्ट्रीट विल बी इलेक्ट्रिक कार. म्हणजे आम्ही जोपर्यंत काम करू तोपर्यंत प्रत्येक रस्त्यावरची, जगातल्या प्रत्येक रस्त्यावरची गाडी ही इलेक्ट्रिक होणार नाही, असा कॉन्फिडन्स त्याने दिला. आणि त्यामुळे त्यांच्या स्टाफवर कॉन्फिडन्स वाढला, कस्टमरचा कॉन्फिडन्स वाढला आणि टेस्लाचा प्रचंड सेल झाला. आणि येत्या 5 वर्षात आपल्याला माहिती आहे की सगळ्याच गाड्या आता बॅटरीवर आलेल्या आहे आणि प्रत्येक गाडी ही बॅटरी ऑपरेटेड असणार आहे. आणि पुढच्या 10 वर्षात प्रत्येक गाडी ही हायड्रोजन पाण्यावर चालणारी असणार आहे. म्हणजे कॉन्फिडन्स असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्यालाही आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करायला पाहिजे. आता आत्मविश्वास कसा वाढवायचा, माहिती सांगितली. प्रॉडक्टचा पूर्णपणे अभ्यास करा. परत तेच पहिली क्वालिटी नॉलेज. दररोज आरशासमोर संवाद करा. प्रॅक्टिस, जसं क्रिकेटच्या आधी नेट प्रॅक्टिस करतो तसं आधी आरशासमोर बोला. नीट पोशाख घाला. आपला ड्रेस परफेक्ट पाहिजे, त्याने आपली मानसिक ताकद वाढते. एक चांगला शर्ट, पॅन्ट, बेल्ट, शूज
आपण लग्नात जातो ना, तेव्हा आपण जॅकेट घातलं की आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स येतो. आपण साधा शर्ट घालून गेलो तर आपल्याला वाटतं अरे सगळे किती भारी आपण. त्यामुळे व्यवस्थित राहा, दाढी असेल तर व्यवस्थित कट करा आणि ॲप्रोचेबल राहा. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली यशोगाथा वाचा. टाटा, बिर्ला यांच्या यशोगाथा वाचा. इतकंच नाही तर ओपन सिक्रेट राजेश भाऊंचं जे पुस्तक आहे ते वाचा. प्रत्येकजण जो मोठा झालेला आहे, टाटा असो बिर्ला असो, त्यांनी आयुष्यात बरेच स्ट्रगल केलेले, स्ट्रगलला समोर गेलेले. आणि हे तुम्ही जर वाचलं तर ऑटोमॅटिक आपल्याला वाटतं आपणही करू शकतो, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्यामुळे यशोगाथा, ऑटोबायोग्राफी हे वाचायला पाहिजे. याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. आता फोर्थ क्वालिटी, फॉलोअप विदाऊट प्रेशर. फॉलोअप घ्या परंतु प्रेशर नाही. इतकाही फॉलोअप नका घेऊ की समोरचा व्यक्ती तुमचा फोनच घेणार नाही किंवा फोन आल्यावर तो बंद करेल. इतकाही फॉलोअप घेऊ नका. आणि फॉलोअप मात्र घ्यायला पाहिजे. इट शुड बी बॅलन्स. सतत आठवण करून द्या पण त्रासदायक नको. किती प्रॉडक्ट चांगला असेल तरी तो विकला जाणार नाही जर विक्रेत्याने फॉलोअपच घेतला नाही. आपण आपला नवीन ब्रँड मार्केटमध्ये टाकला, एकदा लॉन्चिंग केलं, परत त्याला विचारलंच नाही, मग तोही सांगणार नाही, सगळी मेहनत वाया जाते. आपल्याला हे अनुभव बरेच आहे. त्यामुळे कुठलंही प्रॉडक्ट मार्केटमध्ये टाकलं की त्याचं फॉलोअप होणं हे फार गरजेचं. आणि इतकाही फॉलोअप घेऊ नका की तो वैतागून जाईल. प्रभावी फॉलोअप कसा घ्यायचा? योग्य वेळेवर आठवण, टाईमली रिमाइंड करा. पहिल्या कॉलनंतर गायब होऊ नका. परत 24 ते 48 तासामध्ये त्याला परत एकदा थोडंसं विचारा. सर ऑर्डर द्यायची का असं न विचारता, सर एक नवीन ऑफर आली आहे जी तुमच्यासाठी फायद्याची आहे, याची क्वालिटी नवीन तुम्हाला लक्षात मी सांगतो की ती चहा कशी चांगली आहे, किंवा आता चुना तुम्हाला आवडेल, त्याच्यामध्ये कंपनीने काही बदल केलेले. तर असं तुम्ही सांगून ते करा. फॉलोअप घ्या. अनेक माध्यमांद्वारे संपर्क करा. आता दरवेळेस तुम्ही भेटणं शक्य नाही, दरवेळेस फोन करणंही शक्य नाही. अशा वेळेस व्हॉट्सॲपवर त्याला मेसेज पाठवा, SMS करा. कधी कधी एखादं छोटंसं गिफ्ट द्या. मोठा कस्टमर असेल, एखादा पेन द्या. गिफ्ट दिल्याने कितीही रिच माणूस असेल, रिचेस्ट ऑफ द वर्ल्ड, बिल गेट्स, त्यालाही एखादं गिफ्ट दिलं ना तोही खुश होतो. ही गिफ्टची जादू आहे. त्यामुळे एखादा पेन द्या, त्याच्यामुळे तो तुम्हाला जोडला जाईल आणि मग त्याचा फॉलोअप घ्या. प्रत्येक फॉलोअपचा शेवट हा आभाराने करा. कॉल प्रॉडक्टिव्ह हो अथवा न हो, शेवटी नमस्कार करा. तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या सेवेसाठी परत कधीही सांगा, मी हजर आहे. मस्त बोला. शेवटचा एंड चांगला करा. त्याने माल एकदा नाही घेतला, दुसऱ्यांदा नाही घेतला, तिसऱ्यांदा लाजे खातर तो माल घेईल. त्यामुळं फॉलोअप करणं हे फार जरुरी आहे. फॉलोअपवर जास्त वेळ बोलत नाही. आता आपली फिफ्थ क्वालिटी, रिलेशनशिप बिल्डिंग. रिलेशनशिप बिल्डिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोक आधी सेल्समनशी जोडले जातात, मग त्यांच्या प्रॉडक्टशी. हे वाक्य लिहून ठेवा. लोक आपल्या आधी सेल्समनशी जोडले जातात, मग प्रॉडक्टशी. आधी तुमच्याशी, मग प्रॉडक्टशी. नातं निर्माण करणं म्हणजे काय? रिलेशन, पर्सनल टच, ग्राहकाचं नाव, आवडी, कुटुंब, त्यांच्या समाजाचे क्षण, सण हे तुम्हाला माहीत पाहिजे. पंजाबी असेल तर त्यांचे जे सण असतात, मुस्लिम असतील त्यांचे काय सण असतात, हिंदू लोकांचे सण, वेगवेगळ्या समाजाचे सण असतात. त्यांच्या सणांना त्या लोकांना तुम्ही व्हॉट्सॲप करा. त्यांचं नाव, कुटुंब हे तुम्ही माहीत करून घ्या. त्यांच्या व्यवसायाची चौकशी करा. सतत संपर्कात राहा. व्हॉट्सॲपच्या माध्यमाने, फोनच्या माध्यमाने, सणांच्या शुभेच्छा, वेळोवेळी उपयोगी माहिती पाठवणे, विक्री नसली तरी संवाद करणे, विक्री बाहेरही मदत करा. विक्री सोडून कधी कधी दुकानात जा, त्यांचा डिस्प्ले लावायला मदत करा. त्यांच्या आनंदात आणि दुःखात सामील व्हा. सगळ्यात इम्पॉर्टंट
त्यांच्या इथं लग्न असेल, तुम्हाला पत्रिका असेल, आवर्जून अटेंड करा. 10 मिनटं जा, वेळ फार घालू नका, परंतु लग्नाला गेल्यामुळे तो आनंदी होतो. दुःखद घटना घडली, 5 मिनटं जा, भेटून या. याच्यामुळे रिलेशनशिप वाढते. कारण तुम्ही त्या मार्केटमध्ये कंटिन्यू जाता. तुमचं जर रिलेशन असेल, आजचा ग्राहक जर उद्याचा मित्र बनला तर तो तुम्हाला कधी सोडणार नाही. ग्राहक प्रॉडक्ट सोडतो परंतु नातं सोडत नाही. त्यामुळे रिलेशन बिल्डिंग फार महत्त्वाची आहे. टीम ॲक्टिव्हिटी. प्रत्येक विक्रेत्याने म्हणजे प्रत्येक सेल्समनने नियमित ग्राहकांची 3 वैयक्तिक माहिती लिहा. उदाहरणार्थ मुलाचे नाव, आवडता ब्रँड, दुकान उघडण्याची वेळ. आता मी इथं घेतली असती, परंतु आत्ता मी घेत नाही. परंतु तुम्ही एकदा सहज तुमचे जे ASM आहेत त्यांना मी सांगतो की आपली जी टीम आहे त्यांच्यावर बसा आणि त्यांना पेपर द्या आणि सांगा की आपले जे इम्पॉर्टंट ग्राहक आहेत त्यांची माहिती लिहून मला द्या. आणि मग बघा कोण चांगली देतो त्याला एखादं बक्षीस द्या. आपल्याला त्यांची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे जसा आपला मित्र असतो ना, आपण त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो, तसा कस्टमर हा आपला मित्र आहे. आता ही रिलेशनशिप बिल्डिंग कशी करायची, तर रोज 5 ग्राहकांना नमस्कार करण्यासाठी फोन करा. डायरीमध्ये सगळ्यांची नावं लिहा आणि वेगवेगळ्यांना फोन करा. तुमच्याकडे बरेच कस्टमर आहे, त्यामुळे एक फोन करायला रिपीट तरी 1 महिना लागून जाईल. त्यामुळे 5 जणांना फोन करा. दर आठवड्याला एक थँक्यू नोट पाठवा. वाढदिवस, विवाह तिथी नावापुढं लिहून घ्या आणि या महिन्यात किती वाढदिवस आहे ते 1 तारीख 2 तारीख लिहून ठेवा आणि त्यावेळी त्यांना व्हॉट्सॲप करा. उपयोगी माहिती शेअर करा. त्यांच्या यशाबद्दल व्हॉट्सॲप, फेसबुकवर शुभेच्छा द्या. तुमचे ते मित्रच असतात. फेसबुकवर फ्रेंड व्हा. त्यांचा बड्डे असेल तर विश करा. एखादी चांगली घटना घडली त्यांच्यासोबत एखादा फोटो काढून स्टेटसला लावा. ते खुश होतात. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या दैनंदिन तर तुमचं 100% रिलेशन वाढेल. आणि यासाठी पण कुठल्याही प्रकारच्या बुद्धिमत्तेची, टॅलेंटची आवश्यकता नाही आहे. तुम्ही त्याला आपलेसं करून घ्या आणि मग तुम्ही मॅजिक बघा. तुमचे नवीन प्रॉडक्ट असे चालतील. आता पुढची क्वालिटी, कस्टमर सेंट्रिक थिंकिंग. प्रत्येक विचार करताना, प्रत्येक प्लॅनिंग करताना कस्टमरला डोळ्यासमोर घ्या. कस्टमरचा फायदा होतो आहे की नाही, मी हे केल्याने कस्टमरचा काय फायदा होतो आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. याला म्हणतात कस्टमर सेंट्रिक थिंकिंग. सामान्य सेल्समन विचार करतो की मला काय विकायचं आहे. सामान्य सेल्समन विक्रेते असतात ना, पण सुपरमॅन सेल्समन विचार करतो की ग्राहकाची अडचण मी कशी सोडवू शकतो. जेव्हा तुमचे लक्ष विक्रीवर नसून ग्राहकांच्या गरजावर आहे तेव्हा त्यांचा विश्वास आणि नातं हे आपलं दीर्घकालीन व्यवसाय निर्माण करतं. आता आपण आपल्या गायच्या प्लॅस्टिक पाऊच काढला. तो का काढला, त्याच्यामागे रिझन आहे की पावसाळ्यामध्ये ती पुडी ओली व्हायची आणि तंबाखू सादळायची. उन्हाळ्यामध्ये तंबाखू सुकायची, काड्या टोचायच्या. आणि त्यामुळे कस्टमर सेंट्रिक विचार करून आपण प्लॅस्टिक पाऊच मार्केटमध्ये टाकलं. त्यानंतर आता आपण गायछापचा बॉक्स काढला, प्लॅस्टिक बॉक्स. त्याच्यामुळं तो डिस्प्ले होणार आहे. बऱ्याच दुकानात समजतच नाही, कारण उन्हात तंबाखू वाळते म्हणून तो पुडा खाली ठेवतो. कस्टमरला समजतच नाही की गायचा भाव विकतो की नाही, मग तो विचारत नाही. आणि हा डबा दिल्यामुळे तो समोर ठेवतो, त्यातली तंबाखू सुकत नाही, आपली जाहिरात मोठी होते. कस्टमर सेंट्रिक आणि आपला फायदा दोन्ही करून आपण हा बॉक्स लॉन्च केला. ऑलवेज थिंक अबाउट कस्टमर. ॲपल कंपनी जेव्हा आपण मोबाईल घ्यायला जातो, तो सेल्समन विचारतो तुम्हाला कशासाठी पाहिजे. मग तुम्ही सांगितलं की मला फोटो चांगले काढायचे, मग तो म्हणतो की तू प्रो फोन घ्या, प्रो. आणि जर तुम्ही सांगितलं की माझं बजेट कमी आहे, तर ते सांगतात की आयफोन AC घ्या. म्हणजे जशी डिमांड आहे, जशी गरज आहे तसं त्याला प्रॉडक्ट द्या. अमूलचे असे उदाहरणं आहे. ॲमेझॉन कंपनी जगातली पहिल्या ज्या टॉप 5 कंपनी त्यातली एक कंपनी आहे. जेफ मॅझॉफ त्याचा कंपनीचा मालक आहे जेफ. तर त्यांच्या मीटिंगमध्ये, त्यांची जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये एक खुर्ची ही कायम खाली ठेवलेली असते. ती का बरं,
तर ते असं सांगतात की ती कस्टमरची खुर्ची. म्हणजे मीटिंगमध्ये झालेला प्रत्येक निर्णय हा तो अटेंड करतो आहे कस्टमर आणि त्याच्यासाठी आहे. आणि तो जेफ तो कायम हा प्रश्न विचारतो मीटिंगची एखादी गोष्ट स्ट्रॅटेजी फायनल झाली की कस्टमरच्या फायद्याचं हे आहे का, हा प्रश्न त्याचा फिक्स असतो. म्हणजे कस्टमर सेंट्रिक, कस्टमरची गरज हे बघून आपल्याला वागायला पाहिजे. क्वालिटी नंबर 7 ॲडॅप्टिबिलिटी. सगळ्यात महत्त्वाची. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, मोबाईल, झूम, नवीन नवीन गोष्टी येणार आहे. ह्या आपल्याला शिकून घेणं अत्यंत जरुरी आहे. स्टेटस असेल, ते व्हॉट्सॲप, फेसबुक, काही पण असेल, नवीन नवीन आपण शिकत राहायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे. आणि त्यासाठी देखील टॅलेंट लागत नाही, प्रॅक्टिस लागते, थोडा वेळ द्यावा लागतो. बदल करण्याची क्षमता का महत्त्वाची आहे? जो सेल्समन बदलांशी जुळवून घेतो तोच बाजारात टिकतो. जो सेल्समन बदलांशी जुळवून घेतो तोच बाजारात टिकतो. बरेच उदाहरणं याच्यामध्ये. बाजार बदलतो, ग्राहक स्वाद बदलतो, तंत्रज्ञान बदलते, स्पर्धा बदलते. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल आहे. बजाज चेतक, तुम्हाला माहिती आहे त्यांनी स्कूटर बंद केल्या होत्या, फक्त बाईक विकत होते आणि बाईक फक्त जेंट्स चालवतो. त्यावेळी कायनेटिक होंडा आली, व्हेस्पा आली, TVS आली आणि यांचे कस्टमर कमी व्हायला लागले. आणि मग त्यांनी अत्यंत अभ्यास करून बजाज चेतक बॅटरी बाईक हे लॉन्च केली आणि आता बजाजचा सेल परत वाढत आहे. म्हणजे आपल्यामध्ये बदल करण्याची क्षमता पाहिजे. कंपनीपासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांमध्ये बदलाची क्षमता पाहिजे, तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. ॲडॅप्टिबिलिटी म्हणजे काय? ग्राहकाच्या मूडनुसार स्वतः बदलणे. समजा तो जर डिसमूड असेल, तुम्ही किती एनर्जीत असाल तरी थोडंसं सौम्यपणे बोलायला पाहिजे. नवीन पद्धत स्वीकारणे. व्हॉट्सॲप, कॅटलॉग, व्हॉईस मेसेज. आता व्हॉईस मेसेज आलेला आहे व्हॉट्सॲपमध्ये. तुम्हाला लिहिण्याचा कंटाळा आहे तर तुम्ही बोलून मेसेज पाठवा. तो ज्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा तो ऐकेल, इरिटेट होणार नाही. ग्राहकांच्या प्रोफाईलप्रमाणे संभाषण बदलणे. त्याची एजप्रमाणे बोला. सिनियर असेल त्याप्रमाणे बोला, लहान मुलगा असेल प्रेमात बोला. अशा प्रकारे आपला टोन बदलता यायला पाहिजे. त्याचे तुम्हाला लोकल उदाहरण, लक्ष्मीनारायण कचोरी सेंटर आहे संगमनेरला. आणि तिथं काय होतं, काय माल संपतो. समजा मी गेलो मित्राबरोबर तर तो सामोसा संपलेला असतो. तर त्याने काय केलं की बरेच असे व्हॉट्सॲप ग्रुप केले, ओन्ली ॲडमिन, आणि त्याचा नंबर वरती असतो. आणि मग त्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक ग्रुपमध्ये 600 जे कचोरी सामोसे त्याच्याकडे फ्रिक्वेंटली खातात त्या ग्रुपमध्ये. आणि मग तिथं तो लिहितो, आज दुकान चालू आहे, दहीवडा संपला, आज फक्त वडापाव आणि कचोरी आहे, वडापाव संपला, सगळे संपले आहे, सगळे संपले आहे, असं तो लिहितो. आणि मग लोक तिथं निराशा होत नाही. याला म्हणतात कम्युनिकेशन आणि नवीन टेक्नॉलॉजी ही त्यांनी आत्मसात केली. संगमनेरमध्ये एक छोटू महाराज म्हणून आहे, 4 मित्र तो पिक्चर चालवतात. त्यांनी असे ग्रुप केलेले, कुठला पिक्चर आला त्याचं पोस्टर ते टाकतात. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी वापरता यायला पाहिजे. आपल्यामध्ये बदल आपल्याला घडवता यायला पाहिजे. नेटफ्लिक्स कंपनी, नेटफ्लिक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे अमेरिकेत आधी व्हिडिओ लायब्ररी चालवायची. आता त्यांनी ॲप काढला. जगाच्या खेडेगावातसुद्धा स्क्रीनवर आपण नेटफ्लिक्सवर पिक्चर पाहतो, कारण की त्यांनी त्यांच्यात बदल हा घडून आणला. आणि आज नेटफ्लिक्स कंपनी जगातली एक OTT बेस्ड कंपनी. आधी फक्त व्हिडिओची लायब्ररी होती. सगळ्यात अजून एक महत्त्वाची क्वालिटी, गोल फोकस टार्गेट. कुठलाही आपल्याला सक्सेस अचीव करायचा असेल तर गोल, काहीतरी फोकस असणं जरुरी आहे. आणि तो फोकस कसा, फक्त मनात नाही, तर तुम्हाला आज समजा 14% दिलेले, पेपरवर ते लिहायला पाहिजे की 14%. भाग मिल्खा भाग हा पिक्चर तुम्ही पाहिला असेल. ऑस्ट्रेलियाला हरते पूर्ण टीम. आणि मग तो कोचकडे येतो आणि तो कोचला विचारतो, विमानात असतो, कोचला विचारतो कि 400 मीटर दौड़ जीतने के लिए 400 मीटर दौड़ का वर्ल्ड रेकॉर्ड क्या है. आणि तो कोच तो एअर इंडियाच्या त्या पेपर नॅपकिनवर
तो लिहून देतो 45.9 सेकंद असं कागदावर लिहून देतो आणि मग तो कागद तो गुरु नानकच्या फोटोच्या बाजूला ठेवतो आणि त्या कागदाकडे म्हणजे 45.9 सेकंदामध्ये 400 मीटर कंप्लीट करायचे त्यासाठी तो प्रॅक्टिस करतो. तो वाळवंटात जाऊन पळतो आणि खाली पडतो, त्याच्या तोंडातून रक्त येतं, तरी नंतर तो टायर बांधतो स्वतःच्या शरीराला, उठतो. तो कोच म्हणतो की वो 45.9 का पेज मुझे वापस दे दे, तू करने वाला नहीं. तो म्हणतो नाही नाही, पेपर वापस नाही दूंगा. टायर बांधतो आणि परत पळायला सुरुवात करतो आणि जीव लावतो आणि पाकिस्तानला मध्ये जाऊन तिथल्या चॅम्पियनला तो हरवतो आणि 400 मीटरची रनिंग तो पूर्ण करतो. याला म्हणतात की टार्गेट सेट करणे, पेपरवर लिहिणे आणि पूर्ण करणे. कसं करायचं? दैनंदिन, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक टार्गेट निश्चित करा. पेपर लिहा, एकेका भागात तोडा. समजा रोजचं टार्गेट किती, आठवड्याचं किती, आणि एक दिवसावर फोकस करा. आपल्याला एव्हरेस्ट चढायचं आहे, आज मी किती चढायचं त्याच्यावर फोकस करा, आपोआप एव्हरेस्ट चढलं जाईल. एक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवसाचा आधी प्लॅन करा. पहिल्या दिवशी संध्याकाळी उद्याच्या गोलचा प्लॅन करा. आपण कुठे आहोत ते बघा. IPL तुम्ही मॅच पाहता, 10 ओव्हर में भारत की स्थिती, ऑस्ट्रेलिया की स्थिती कैसी थी, ते ग्राफ दाखवतात. तसं तुम्ही बघा की तुम्ही कुठे पाहिजे होता, तुम्ही कुठे आहात. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. 9वी क्वालिटी, इफ यू रिस्पेक्ट टाईम, टाईम विल रिस्पेक्ट यू. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाची आहे. टाईमसाठी तुमच्याकडे घड्याळ आहे, यासाठी पण बुद्धिमत्तेची गरज नाही. नो टॅलेंट रिक्वायर्ड. प्रत्येक सेल्समनकडे 24 तास आहे. परंतु काही यशाच्या शिखरावर आहे, परंतु काही मागे. याचा कारण असं आहे की वेळेचा वापर आपण प्रभावी करायला पाहिजे. प्रभावी टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? दिवसाची सुरुवात लवकर करा. आजकाल तुम्ही पाहत असाल 5 AM क्लब. बरेच लोक सकाळी 5ला उठत आहेत, 5ला ईमेल वाचतात, सकाळी फोकस होतो. तर सकाळी लवकर उठा. आदल्या दिवशीचे रूट कॉल्स प्लॅनिंग करा. आदल्या दिवशीचे रूट कॉल्स प्लॅनिंग करा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. प्रायोरिटी. प्रत्येक दुकानासाठी मर्यादित वेळ द्या. एखादा मालक आला नाही तर वाट पाहत बसू नका, पुढं जा, परत या इकडं. 7 मिनिट प्रत्येक दुकानाला द्यायला पाहिजे. वेळ वाया घालणाऱ्या गोष्टी टाळा. मोबाईलवर रील पाहतो किंवा चला चहा पिऊ, या गोष्टी टाळा. दररोज दिवसाचा आढावा घ्या आणि उद्याचा प्लॅनिंग करा. असं जर केलं तर टाईम मॅनेजमेंट आपण ठेवली तर निश्चित आपण एका दिवसात बरंच काही अचीव करू शकतो. 5 मिनिट रूल केलेला आहे. एलन मस्क जगातील सगळ्यात श्रीमंत, आपल्याला माहिती आहे, टेस्ला कारचा ओनर. त्याच्याकडं स्पेसएक्स कंपनी, म्हणजे जे सॅटेलाईटवरती जाऊन ग्रह तिथं सेट करून परत रिटर्न येतात, ही टेक्नॉलॉजी काढलेली. याच्याकडे 24 तास आहे. मग आता ट्विटर विकत घेतलं, टेस्ला गाडी आहे, आता फोन येणार आहे, सॅटेलाईट नेटवर्किंग आहे. तो वेळ कसा मॅनेज करतो? मी एक सुद्धा सेकंद खर्च करत नाही, त्याशिवाय तो रिचेस्ट होऊच शकत नाही. आणि त्याने 5-5 मिनिटाचे ब्लॉक केलेले, 5 मिनिट ब्लॉक. म्हणजे दिवसात किती मिनिट असतात? 1440 मिनिट. असे 5-5 मिनिटाचे 288 ब्लॉक केलेले. वेळेचा अचूक वापर करण्यासाठी प्रत्येक मिनिटाचं काम ठरलेलं आहे. दिवसातील सर्व कामांची यादी तयार केलेली. मिनिटाचे टप्पे ठरवतात. प्रत्येक ब्लॉकमध्ये एकच काम ठेवा. ईमेल वाचायचं आहे, 3 ब्लॉक आहे 5-5 मिनिटाचे, त्यात फक्त ईमेल, बाकी काहीच करायचं नाही. ब्रेकसाठी सुद्धा ब्लॉक ठेवा. वेळेचा पूर्ण वापर लक्ष केंद्रित ठेवता येते आणि काम पूर्ण होण्यासाठी वेग वाढतो. एलन मस्क म्हणतो, जर प्रत्येक 5 मिनिटाचा ब्लॉक ऑप्टिमाइज केला, म्हणजे जास्तीत जास्त वापरला, तर तुमचं प्रोडक्शन अवकाशातच जाईल. कारण की त्याचं प्रॉडक्ट आहे स्पेसएक्स. तुमचं प्रोडक्शन हाय लेवलला जाईल. म्हणजे टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. इफ यू रिस्पेक्ट टाईम, टाईम विल रिस्पेक्ट यू. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे टीम स्पिरिट. आपण आजकाल IPL बघतो, दर 10 मिनिटाने
ते स्ट्रॅटेजीसाठी एकत्र येतात. जोपर्यंत तुम्ही एकत्र काम करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. आज स्पर्धकात्मक बाजारात विक्री ही एकट्याची खेळी नाही, एकटा नाही, हे टीम स्पोर्ट आहे. टीम. रतन टाटांचं फार महत्त्वाचं वाक्य आहे, इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट, तुम्हाला जर जलद चालायचं असेल तर वॉक अलोन, एकटा जा, तुम्ही जलद चालाल. परंतु इफ यू वॉन्ट टू वॉक फार, तर तुम्हाला एकत्र चाला, तुम्ही लांब अंतर कापाल. तुम्ही बघा एकटे चाला, तुम्ही 1-2 किलोमीटर मग थांबून जा, परंतु 4 जण असले तर तुम्ही शिर्डीपर्यंत चालू शकता. ही टीमची एनर्जी असते. आपण जे रनिंग करतो ना, एका हातातून एक ते घेतो आणि आपण पळतो, त्याच्यात आपला स्पीड जास्त असतो, कारण की एक थकला की दुसरा सुरू होतो. म्हणून टीमवर्क हे फार महत्त्वाचं आहे. टीम भावना म्हणजे काय? सहकाऱ्यांना मदत करा, टिप्स मार्केट माहिती एकमेकांना द्या, इतरांच्या यशात आनंद घ्या. सहकार्याला मिळालेलं यश हे आपल्या टीमचं आहे. आपल्यापैकी एखाद्याला सक्सेस मिळतं आहे ना, ते आपलं समजा, तुम्ही आनंदित व्हा. टीमवर्क. संकटात जबाबदारी घेणे. एखादा सहकारी आजारी असेल, त्याच्या रूटवर रश असेल, तुम्ही हेल्प करा, कारण की हे तुमचा पूर्ण एरियाचं तुम्हाला टार्गेट अचीव करायचं आहे. त्यामुळे एकमेकांना मदत करा. विश्वासाची संस्कृती तयार करणे. पाठीमागे बोलणे टाळावे, कोणाच्या मागे बोलू नये, लूज टॉक करू नये. जो नेहमी आपल्याबद्दल दुसऱ्यांच्याबद्दल बोलतो तो आपल्याबद्दलही दुसऱ्याबद्दल बोलत असेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्यामुळे लूज टॉक करणं टाळा. एकमेकांकडून शिकणे. टीम मिटिंग्स, ट्रेनिंगमध्ये सहभागी होणे आणि आपले अनुभव शेअर करणे. तुम्ही जितकं टीममध्ये काम कराल तितकं तुम्हाला 100% यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी एकदा एक ठिकाणी असं सेमिनार घेतलं होतं आणि तिथे असे फुगे फुगवले होते आणि प्रत्येक फुग्यावर एक 50 जणांचं नाव लिहिलं होतं. इथं तुम्ही नाव वाचा. तर अशा प्रकारे फुगे फुगून मी ते दुसऱ्या हॉलमध्ये ठेवले 50 जणांचे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही, आणि असे 2 ग्रुप केले 50-50चे, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जायचं, तुमच्या नावाचा जो फुगा आहे तो घ्यायचा आणि मग तुम्ही इथं यायचं. असे 2 हॉलमध्ये मी केलं होतं. आणि मग ते गेले आणि प्रत्येकजण आपापला फुगा शोधायला लागला. तो नसला का तो फेकून द्यायचा, मग तो दुसरा शोधायचा. बरेच फुगे फुटले आणि शेवटी मेस झालं, काहीच हातात आलं. मग मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही याच्यातून जे काही शिकला, मी तुम्हाला काहीच सांगत नाही, परत एकदा आपण करू आणि परत एकदा हे करा. मग ते परत गेले आणि त्यांनी थोडं डोकं लावलं. 5 जणांना पुढं पाठवलं आणि ते 5 जणं एकेकाचा फुगा आले का ते नावाने हाक मारायचे, अनिल. मग लगा अनिल यायचा, त्याचा फुगा घेऊन जायचा. कैलास यायचा, फुगा घेऊन जायचा. आणि केवळ 2 मिनटात 50 फुग्यांचं डिस्ट्रीब्युशन झालं. म्हणजे एकतर तुम्हाला एकत्र यावं लागेल, ब्रेन स्टॉर्मिंग करावं लागेल, आणि टीममध्ये काम केलं तर निश्चित आपण एखादं टार्गेट अचीव करतो. आपण आता शेवटी एक अतिशय इंटरेस्टिंग गेम आपण घेणार आहोत. त्याला फक्त एक 4-5 मिनटं लागतील. तुमच्याकडे पेन आणि पॅड दिलेला आहे. मी तुम्हाला 1 मिनिट आणि 31 सेकंदामध्ये आपल्या डेली रुटीनमधले 50 ऑब्जेक्ट मी तुम्हाला दाखवणार. 50 ऑब्जेक्ट डेली रुटीनमधले, आणि ते तुम्हाला लिहून काढायचे. एकमेकांची कॉपी करायची नाही. जो सगळ्यात जास्त लिहील त्याला नंतर आपण बक्षीस देणार आहोत, जो सगळ्यात जास्त लिहील. आता मी थोड्या वेळात सुरू करतो. तुमचा पेन सज्ज आहे. एकमेकांची कॉपी करायची नाही, अजिबात करायची नाही, कारण तुम्हाला प्राईज मिळेल. इथं आत्ता टीमवर्क नका करू, आता तुमचं करा. व्हिडिओ लावा. पेन रेडी आहे? आत्ता लिहू नका. आत्ता फक्त मेमरीमध्ये ठेवा, आत्ता लिहू नका. पेन आत्ता बंद ठेवा. हां.
मी तुम्हाला 50 आयटम दाखवलेले. आता कागद पेन घ्या आणि तुम्हाला जेवढे आठवतात तेवढे लिहा. आपण फक्त 1 मिनिट देणार. 1 मिनिट फास्ट. राठोड साहेब 1 मिनिट झाल्यावर सांग. अजून 5 सेकंद देतो. चला अजून 2 नाव. ओके. कोणाचे जास्त झाले सहज आकडा सांगा. 20. अजून 20पेक्षा जास्त आहे कोणी? किती? 22. अरे वा. नाही 22च्या वर अजून कोण आहे? कितने? हां 24. ओके 24. 34. अरे बापरे. त्याचं बघा चेक करा. ओके म्हणजे माझ्या मते त्याला आपण पहिलं बक्षीस देऊन टाकू कारण 34 माझ्या मते हायेस्ट आहे. आता एक काम करा. तुमचे 5-5 जण जे बसलेले त्यांचे कागद एकत्र करा. 5 किंवा 4 असतील तर 4 एकत्र करा. जय 13 और आपके तीनों के साथ में लाओ और उसमें यूनिक कितने हैं उसकी टोटल लगाओ. किती? 35. एकाने 35 लिहिले. सुपर कॉम्प्युटर. किती झाले? झाले? आता हायेस्ट किती? आता हायेस्ट किती? माझ्या मते 45, 48, 50ही होतील. ही गेम का घेतली आपण की एकट्याने आपण लिहिले. किती लिहिले? 20, 25, 35. 35 वाल्याला विचारेल मी नेमकं काय केलं त्यांनी. परंतु साधारण 35पर्यंत आपण जाऊ शकतो. परंतु तेच आपण 5ही पेपर एकत्र केले तर 50. मी ॲक्च्युली 48च दाखवले होते पण तरी तुमचे 50 होतील. म्हणजे टार्गेट आपण किती मोठं देतो तितकं आपण मनाने काही काही लोक लिहितात. मी 100% सांगतो 35वाल्याने मनाने काही काही गोष्टी लिहिलेल्या आहे ते इथं दाखवलेले नसते. परंतु सांगण्याचा मतितार्थ हा आहे की टीमवर्क हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या 10 ज्या मी क्वालिटी सांगितल्या याला कुठल्याही प्रकारचं टॅलेंट लागत नाही आणि त्या जर त्याची प्रॅक्टिस केली तर यू विल बी द सुपरमॅन सेल्समन ऑफ मालपाणी ग्रुप आणि मग तुम्ही यशाच्या शिखरावर तुम्ही चढत जाल. परत एकदा या 10 सांगतो कारण रिव्हिजन जरुरी आहे. पहिलं प्रॉडक्ट नॉलेज, दुसरं कम्युनिकेशन स्किल, तिसरं कॉन्फिडन्स, चौथं फॉलोअप विदाऊट प्रेशर, 5वं रिलेशनशिप बिल्डिंग, 6वं कस्टमर सेंट्रिक थिंकिंग, 7वं ॲडॅप्टिबिलिटी,
8वं गोल फोकस, 9वं टाईम मॅनेजमेंट आणि 10वं टीम स्पिरिट. आणि मी अशा प्रकारे आपल्या सगळ्यांसाठी असे पोस्टर बनवलेले A4 साईजचे, त्याला रिटर्न टेप लावलेला आहे आणि तुम्हाला संध्याकाळी तो दिला जाईल. तो पोस्टर हा अशा प्रकारचा पोस्टर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या बेडरूममध्ये लावायचा आहे आणि लावल्यावर मला फोटो शेअर करायचा आहे. कारण हे जर तुम्ही लावलं तरच मी एवढं सांगितलं त्याचा उपयोग होईल, नाही तर तुम्हाला उद्या 10 क्वालिटीज विचारल्या तरी सांगता येणार नाही. त्यामुळं हे पोस्टर तुम्ही 100% लावा आणि रिमाइंड करा आणि या 10 क्वालिटीवर तुम्ही अभ्यास करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही फक्त मालपानी ग्रुपमध्ये नाही तर आयुष्यामधले तुमचे जे पण टार्गेट गोल असतील ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला कुठल्याही प्रकारच्या टॅलेंटची आवश्यकता नाही. सामान्य माणूस हे करू शकतो. पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या वर्षासाठी फार फार शुभेच्छा. 10 क्वालिटीज आणा आणि सक्सेस.